नमस्कार सर्वांना आणि स्वागत आहे सर्वांचं साक्षी गोट फार्म चॅनलवर। दिसतोय का पाऊस कसा पडलाय बघा। हे बघा सगळं राडरट्ट आहे आणि शेळ्या काय आम्ही बाहेर शेडमध्ये सोडत नाही, कारण शेळ्या आमच्या बाहेर येत पण नाही त्यावर का। आता थोडंसंच पाऊस एक अर्धा तास उघडलं होतं का, अर्धा तास उघडलं होतं। तोपर्यंत मी तळ्यावर त्यांना जरा फेरफटका मारून म्हणजे त्यांचा व्यायाम व्हावा म्हणून जरा शेळ्यांना बाहेर फिरवून आणलं आणि लगेच आत बांधून हे बघा ह्यांना चारा घातलाय आणि ह्यांचा चारा पण खायचं फास्ट खाते। आणि काय झालं शेळ्यांना आता जरा घरी खायची सवय झाली की नाही। ह्या शेळ्या आता रानात हिंडायला नको म्हणायला लागले, त्या घरीच घाल म्हणायला। आता हिंडायला सोडलं होतं पळापळी करायला लागल्या होत्या शेळ्या। चारा एकदम मस्त खायचं चालू आहे ह्यांचं। बघा इथं या पण खायला लागल्या कॅरेटमध्ये, नंतर या शेळ्या इकडे खायला लागले त्या। बघा यांचं वाळला चारा घातलाय, अजून वाला घातला नाही, वाला घालायचा आहे। पाऊस लई यायला लागला होता म्हणून म्हटलं आता बाहेर जायला नको। आणि ही पोतीची वल्ली झाली की नाही, ही पिल्ली बारकी आहे बघा, बारक्या पिल्ल्यांच्या खाली हातरलेली पोती आहे ती। एवढी वल्ली जाऊ होते पोती, दिवसातनं दोनदा बदलावं लागतं। आताच ते बदललं ना, सकाळी घातलेली पोती आता ओली चिंब केली होती आणि ती पोती आता काढून बदलले ते। आता किती 12-1 वाजले, 1-1:30 वाजला का, 1-1:30 वाजला असेल। आणि आता पोती बदलले ते। पिल्ल्यांना पावसाळ्यात लय काळजी घ्यायला लागते बरं का पिल्ल्यांची। पोत्यावर हातरून ठेवायला लागते। पोत्यावर हातरून ठेवलं तर ते काय नीट बसत नाही, ते लगेच मुतारी टाकते ते आणि मुतल्यामुळे लगेच तेवढी पोती ओली करते ते। पावसाळा आहे पोती काय वाळी ना ती। आणि बरं आमच्या ती मक्क घेतलेली पोती आहे ते म्हणून, नाहीतर अवघड होत आहे का नाही पिल्ल्यांना काय हात राहील, लय अवघड झाला असता। असली सुतळी पोती लागते ती बरं का पिल्ल्यांना हात राहायला। ज्यांच्या शेळ्या येते त्यांना पावसाळ्यात शेळी येईल का ही पोतं ही लागतच असतं। तर असू द्या, आजचा व्हिडिओ विशेष असणार आहे त्यामुळं गावातले तर सगळ्यांनी बघा, कारण लय भारी असणार आहे व्हिडिओ। काय झालं माहिती आहे का, मी आमची पोरं बारकीला अंगणवाडीला होती आहे ना पोरं, सोमवार करतो तेव्हापासून मी 16 सोमवार करत होती। त्यावेळी आमची छकुली भैया अंगणवाडीला होती आणि आमचं पहिल्यापासून कसं जनावर गाया होत्या पहिल्यापासून धाराच्या आणि पोरं बारके होते। आम्हाला पहिल्यापासून आम्हाला दोघांना असं संघ म्हणजे कुठल्याच देवाला जाता आलं नाही, आम्ही गेलो पण नाही, कारण आम्हाला असं म्हणजे मुक्कामला कुठे गेलो तर जाता आलं नाही। आणि तेव्हापासून मला परळीला जायचं होतं आणि त्यांनी जाऊन आले। तुम्ही 2दा जाऊन आला ना, एकदा कितींदा जाऊन आला, ह्यांनी 4-5 वेळा जाऊन आलं वाटतं। ह्यांनी एकदा जाऊन आलं पण मला जायला भेटलं नव्हतं। आज जायचं उद्या जायचं, आज जायचं उद्या जायचं म्हणत कसं बस एकटी मैत्रीण तयार केली आणि तिला घेऊन मी गेली परळीला। काय आणि कसं असतंय बायकांना जर हिला चल तिला चल म्हणलं नाही बायका, मग माझी धार हाय, माझी शेरडा येते, माझ्या पोरांचा डबा हाय, असं होतंय। म्हणून मी 1-2-3 विचारलं, पण 1-2-3 नाही म्हणताना मग मी जास्त कोणाला विचारत बसली नाही। एकटी मैत्रीण तयार केली आणि तिला घेऊन मी परळीला गेली। पण योगा असा आला काय माहित आहे का, आपण घरनं निघालं ना, खरं जे श्रद्धेनं मनापासून भाव ठेवून जे जातं त्याला देव मदत करत असतो। आणि आम्हाला खरोखर तसंच झालं, काहीच अडचण आली नाही। 2-3 आजोबा आणि 5 आजीबाई होत्या। मी ती व्हिडिओ पण केलाय आणि व्हिडिओ पण टाकलाय। आम्हाला तिथं गेल्या भेटलेत, आम्हाला ट्रेनमध्ये पण काही अडचण आली नाही। आणि आम्हाला ते 8 जण होते, 3 जण आजोबा होते, ते 5 जण म्हणजे त्या आजोबांच्या 3घांच्या बायका पण होत्या आणि त्यांची बहीण एक होती, भाऊज एक होती, अशा मिळून त्या 5 जणी होत्या। तर ती माणसं लई चांगली होती बरं का। आणि ती माणसं पण अशी म्हणजे बरीच त्यांनी तीर्थक्षेत्र केलेली होती, बऱ्याच ठिकाणी त्यांनी देवाला जाऊन आलेली होती आणि भक्ती मार्गातली ती लोक होते। आणि त्यांचं असं नव्हतं की एखाद्या गरीब घरातनं आलेली बाबांना म्हणून त्याने आम्हाला मिसळून घेतलं, असं नव्हतं। त्यांची लॅक सुना सर्व्हिसला होती आणि ती लोक आलेली होती, चांगल्या घरातली होती। आणि नाहीतर आमच्या तिथं आहे ना, नुसतं एक जरी पोरगं नोकरीला असलं तर 3 ताडबाई उडी आणते, माझं पोरगं नोकरीला आणि माझ्यासारखं कोण नाही, माझं पोरगं नोकरीला आणि माझ्यासारखं कोण नाही। पण त्या बायका अशा नव्हत्या बरं का, लय चांगल्या होत्या। त्या आम्हाला गाठ पडल्या, आम्हाला गेल्या पहिल्यांदा ती आम्हाला जी माणसं भेटली तर आम्ही महागारी येईपर्यंत ती आमच्या सोबतच होती। आणि परमेश्वराचीच कृपा म्हणायचं, ती आमच्या सोबत त्यांनीच पाठवलेली होती, कारण आम्हाला तिथलं काय माहित नव्हतं। आम्ही जाताना आम्हालाच वाटत होतं आम्ही आता चाललोय, आम्हाला तिथलं काय माहित नाही, आम्ही कसं देवदेव करणार काय करणार। पण देवाच्या जर मनात आलं ना काय पण होऊ शकते। असं करून आम्ही देवाला गेलो, मस्त देवदेव झाला, देवानं आलो। आमचा खर्च पण जास्त आला नाही, आम्ही 500-600 रुपये देवदेव करून घरी आलो, कारण ट्रेनला तिकीट कमी आहे जायला यायला। आणि जेवणाचं तर आम्ही सगळं घरनं नेलं होतं, त्यामुळे जेवणाचा काही खर्च आला नाही। आणि देवाला असा किती खर्च येतोय, 100-150 रुपये येतोय। मग असं मिळून आम्ही 500-600 रुपये घरी आलो। आता घरी आलो तर लोक विचारायची एक लई पद्धत असते। आता काही जणी काय म्हणते त्या, काही जणी आता त्यांना वाटते बरं आम्हाला सांगितलं नाही आणि सांगितलं असतं तर आम्ही पण आलो असतो अशा म्हणल्या। आता साहजिक काय त्यांचं म्हणणं, पण काही जण काय म्हणतात माहिती आहे का, तुम्ही एकटं कुठं बी फिरता, एकदा पाकिस्तान बॉर्डरला जाऊन या,
तुम्हाला एकट्याला भ्या वाटत नाही, आम्ही गडी असून आम्हाला भ्या वाटतंय आणि तुम्ही कुठं बी फिरून येताय. आता या गड्यांना भ्या वाटायला कशाच भ्या वाटायला लागले मला काही कळेना झाले. आणि आम्ही गेलो तर ट्रेनला त्यांनी येऊन आम्हाला ट्रेनमध्ये बसवलं, ती महिलांचा डबा असतो त्यात बसवलं मस्तपैकी. आम्ही गेलो आणि येताना तर चांगली डेमो गाडी आहे, आम्हाला माहित होतं 8ला गाडी आहे आणि ह्यांच्यासारखा फोन असायचा. आणि तरी पण तुम्ही कशाला भेट नाही. आता भेज कशाला, देवाला चालल्यावर भेज कशाला असते नेमकं मला काही समजत नाही. आणि मी तुम्हाला अगोदर पण व्हिडिओ बनवला होता, जे नावट होते ना लोक, ती लोक जेव्हा मला तोंडावर नावट होती तेव्हा मी उत्तर देते म्हणून सांगितलं होतं. ज्या माणसानं मला विचारलं त्याला मी तोंडावर पण उत्तर दिलं, नेमकं भेज कशाला, कशासाठी भेज. जाताना आम्ही काय सोनं नाणं घालून जात नाही किंवा जाताना आम्ही काय दुसरं कशासाठी म्हणून जात नाही, फक्त देवासाठी गेलेलो असतोय, देवदेव करायचं आणि म्हणा रिटर्न भागार फिरायचं एवढंच करतोय. मग भेज कशासाठी आणि तिथलं काय माहित नाही. तर मी व्हिडिओ पण केला आणि कुणाला सांगायची पण काय गरज नाही आम्हाला. आमचं आम्हाला माहित आहे, आम्ही देवाला गेलो होतो, देवदेव केला, आलो, आम्हाला भ्या तर कशाच नाही. सगळीकडे माणसंच असते ती आणि भेला आपण काही चूकच केलेली नसते, त्यामुळे भेजी काय गरज आहे, काहीच गरज नसते भेजे. पण जे नावट होती ते ना त्यांच्यासाठी सांगते, तुम्हाला जर लय भ्या वाटतंय की नाही गावाला सगळे घेऊन जावा. ज्याला भ्या वाटतंय त्यानं कुठं चाललं ना गावाला घ्यायचं मागं वडत आणि जायचं. जाऊन तीर्थक्षेत्र तुम्हाला कुठली करायची ते करून घ्या. कारण तुम्ही देवाला जातं ना त्याला भ्या वाटत नसते, कशाचं सुद्धा भ्या वाटत नाही देवाला म्हणून जे जाते त्याला. आणि बरं झालं मला तोंडावर विचारलं, तुम्ही आता पाकिस्तान बॉर्डरला जाऊन या, म्हणजे तुम्ही कशाला भेट नाही. भेज कशाला तुम्हाला सांगू का, मी कशाला भेट नाही. आणि जे माझी खोड करतं ना त्याची मी व्यसन धरत असते आणि अशी बऱ्याच जणांनी धरल्या व्यसन. त्यामुळे मला भेज काही गरज नाही आणि मी कुणाला भेट पण नाही, हे चांगलं माहीत आहे. आणि मी जे विचारतं ना त्याला म्हटलं मी असल्या कुत्र्यांना भीक घालत नसत्या, जे भ्या धावतं ना त्यांना मी भीक घालत नसत्या. भ्या धावणाराची मी व्यसन धरत असते, व्यसन धरली का ती पळतं चिंगिरा. याने बघायला लागलं तुम्हाला, याने म्हणतो असं लय बोला का माहित आहे का, मला लय राग आला माहित आहे का. मी कधी नाही ते मी पहिल्यांदा सोमवार मी 3 वेळा सोमवार उजवलं पण मला देवाला जायला भेटलं नाही. आणि त्यात मी पहिल्यांदा देवाला जाऊन आल्या तर आल्या मला असे म्हणजे असं बोलल्यावर मग माणसाला राग येतोय की नाही. खरंच की काय माहित आहे का, लॉस नाही मग बिनकामाचं नाव होते, तुम्ही इकडे जाऊन येताय, तुम्ही तिकडे जाऊन येताय, तुम्ही कशाला भेट नाही. आता मी कशाला भेऊ सांगा, भेची काय गरज आहे. निंदा करणारी पाहिजे ती सोडा, पण निंदा महागे करते ती. महागे केलेली मी सगळ्यांची बऱ्याच जणांची ऐकली होती, तुला असं म्हणले तुला तसं म्हणले, पण तोंडावर डायरेक्ट म्हणलं तुम्ही कशाला भेट नाही, तुम्ही आता पाकिस्तान बॉर्डरला जाऊन या. मग म्हटलं आता आणि बरेच जण ते मोबाईल घेतल्यावर तर माझं डोकंच उठवलं. मोबाईल आम्हाला काही एवढं मोठं धाडच झालं नसतं बाबा, मोबाईल घ्यायचं एवढ्या पैशाचा मोबाईल, आम्हाला काही धाडच झालं नसतं मोबाईल. आता धाडच त्याचं कशाच होतंय आम्हाला माहिती. तर निंदकाचे घर असावे शेजारी, संत ज्ञानेश्वरांच्या आई वडिलांना सोडलं नाही. ह्या निंदेसाठी आहे ना ही अशी लोक नावं ठेवायला लागली, ह्यासाठी त्यांनी जलसमाधी घेतली ज्ञानेश्वर महाराजांच्या आई वडिलांनी. आणि आपण पण पालापाचोळा लागून गेलो. त्यामुळं मी लय ध्यान देत नसत्या, फक्त जे मला तोंडावर बोलतं ना त्याला मी उत्तर देत असते आणि उत्तर दिलंय पण. आणि पण कुणाला जर नावं ठेवायची असली आणि तुम्हाला जर वाटत असली एकटीच गेली आणि एकटीच आली, देवाला गेली एकटीच आली, आमच्याकडे एवढं पैसे नाही तर तुमच्यासारखं 2-2, 4-4 हजार रुपये गाड्यांना भाडं द्यायचं जाऊन शिने यायचं, आमच्याकडे नाही तेवढं. आम्ही आपलं ट्रेननं जाणार आणि ट्रेननं येणार. असं आम्ही देवदेव करणार ह्यातली माणसं आहे आम्ही, तुमच्यासारखं लय मोठी लोक नाही आम्ही. तर असू द्या, काय माहित आहे का, ही नावं ठेवणाऱ्यांसाठी व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ सांगा. आणि जे नावं ठेवतोय त्यांनी तर आवर्जून व्हिडिओ बघा, कारण नावं ठेवणाऱ्यांसाठी व्हिडिओ आहे, चांगल्या माणसांसाठी व्हिडिओ नाही हा, नावं ठेवणाऱ्यांसाठी आहे. त्यामुळे कसा वाटला व्हिडिओ सांगा. आणि नावं ठेवणाऱ्याने असं म्हणजे मागं नावं ठेवू नका, येऊन डायरेक्ट तोंडावर विचारा, म्हणजे असं मला उत्तर पण देता येते आणि उत्तर देत असते मी. त्यामुळं कसा वाटला व्हिडिओ सांगा सगळ्यांनी. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असलेल्यांनी सपोर्ट करा. धन्यवाद. भेटूया आणखी एका आपल्या शेळ्यांच्या व्हिडिओमध्ये. हे काही शेळ्यांचा व्हिडिओ नव्हता, हे असाच होता. त्यामुळं नंतरचा आपला शेळ्यांचा व्हिडिओ असणार आहे. धन्यवाद. व्हिडिओ लय मोठा झाला.